जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 225. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. आज श्रीरामनवमी या विशेष पर्वकाळी प्रभुचरणी आमचा अखंड चित्तलय साधावा, आनंद निधान परमात्म्याचं अनुसंधान त्याच्या नामरूपानं आमच्या अंतःकरणामध्ये सदोदित निवास करावं आणि आमच्या श्रीरामांनी त्यांचा वरदहस्त नेहमी आमच्या शिरावर ठेवावा, हीच सद्गुरुनाथांच्या चरणी प्रार्थना करून आज या विशेष दिवशी आपण जे एक विशेष कांड, विशेष अध्याय रामायणातला त्यांच्याच कृपेनं सुरू करणार आहोत, त्याचा श्री गणेशा करूया. सुंदरकांड असं ह्या नवीन अध्यायाचं नाव आहे, हे आपण बघितलं. अत्यंत प्रसिद्ध, सर्व भक्तांना विशेष प्रिय, अनेकविध उपलब्धी ज्यातून साधू शकतात भक्तिमार्गामध्ये, असं हे सुंदरकांड. अनेकदा हा प्रश्न पडतो की याचं नाव सुंदरकांड का बरं ठेवलं असावं. पहिली गोष्ट म्हणजे ते सुंदर आहे, ह्यात तर काही शंकाच नाही कुणाच्याच मनात. कारण कसं असतं, संपूर्ण रामायण हे श्रीरामांच्या गुणविशेषांचं, त्यांच्या रूपविशेषाचं, त्यांच्या नामविशेषाचं स्मरण आहे. आणि सुंदरकांडमध्ये अशा ह्या गुणनिधान, रूपनिधान, नामनिधान परमात्म्याचा भक्तोत्तम श्री हनुमंत, त्यांच्या पराक्रमाची गाथा आहे. नेहमीच असं म्हटलं जातं, अगदी लौकिकात सुद्धा, की मायबापाला कधी सर्वात अधिक आनंद होतो आयुष्यामध्ये, तर आपलं लेकरू जेव्हा वैभव शिखरावर चढतं. वैभव म्हणजे लौकिकातलं नव्हे. प्रत्येक मायबापाच्या अंतःकरणात खरी इच्छा हीच असते की या मुलाला जन्म दिल्याचं सार्थक व्हावं. जे सत्वगुणी मायबाप असतात त्यांना नेहमीच वाटतं की सरळ मार्गी मुलगा असावा, त्यानं आयुष्यामध्ये सरळ मार्गात राहून उत्तम प्रगती करावी, त्याच्या अंतरंगामध्ये भक्तीचा दीप अखंड तेवत राहावा, हीच कामना लौकिक मायबापाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा असते, असावी. तशी सुंदरकांड ही अलौकिक मायबापांच्या, श्री सीतारामांच्या हृदयामध्ये आनंदानं अखंड फुलांचे ताटवे फुलवणारं असं कांड आहे. कारण त्यांचा दुलारा श्री हनुमान, ह्याची पराक्रमगाथा, याची ज्ञानगाथा, याची भक्तिगाथा, त्याचं आज्ञापालन, त्याची लीनता, त्याचं चातुर्य, त्याचा निरागसपणा, निरागस असताना असलेलं चातुर्य, हे विलक्षण कॉम्बिनेशन हनुमंतांमध्ये आहे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींमुळे ते कांड, अध्याय अत्यंत सुंदर बनतो, म्हणून सुद्धा त्याला सुंदरकांड म्हटलं जातं. याबरोबर अजून एक सांगितलं जातं की आमचे हनुमंत जेव्हा लहान होते त्यावेळेला त्यांची माता अंजनी, ती त्यांना सुंदर या नावानं बोलवायची. बरं का.
त्यासाठी सुद्धा त्या सुंदराचं कांड, त्या सुंदराचा अध्याय या अर्थानं सुद्धा त्याला सुंदरकांड म्हटलं जातं. आणि एक खरं कारण जे अनेक ग्रंथांतरी दिलेलं आहे ते असं की हा जो अध्याय आहे तो मुख्यतः कुठं घडला तर लंकेमध्ये घडला, नाही का. आणि लंका ही त्रिकुटांचल पर्वतावर वसलेली नगरी आहे. त्रिकुटांचल म्हणजे काय तर 3 पर्वत आहेत या नगरीचा बेस म्हणून, बरं का. 3 पर्वत कोणते तर पहिला सुबैल पर्वत म्हणतात, दुसरा आहे तो नील पर्वत आणि तिसरा आहे तो सुंदर पर्वत, बरं का. हा सुबैल पर्वत जिथं रावणाचं युद्ध झालं, दुसरा नील पर्वत जिथं या सर्व राक्षसांचे महाल आहेत, आणि तिसरा सुंदर पर्वत जिथे अशोक वाटिकेमध्ये आमची सीता माता तिला ठेवलेलं आहे रावणानं. त्या अशोक वाटिकेमध्ये आमच्या हनुमंतांनी पराक्रम गाजवला, जी त्या सुंदर पर्वतावर आहे, म्हणून सुद्धा या अध्यायाला सुंदरकांड असं म्हटलं जातं. तेव्हा आता ही पराक्रमाची गाथा केसरी पुत्राची, रामदुलार्याची आपण सुरू करूया. तुलसीदास अर्थातच प्रत्येक अध्यायाची सुरुवात मंगलाचरणानं करतात, तसं मंगलाचरण आज या परमपावन दिनी करून आपण ह्या अध्यायाला सुरुवात करूया. जय श्रीराम. श्री गणेशाय नमः. श्री जानकी वल्लभो विजयते. श्रीरामचरितमानस पंचम सोपान सुंदरकांड. मंगलाचरणाचे श्लोक आहेत आता. त्यामध्ये पहिले 2 श्लोक हे प्रभू श्रीरामांचं गुणवर्णन, त्यांचं श्रेष्ठत्व स्तुती करणारे आहेत, आणि तिसरा श्लोक आमच्या हनुमंताची स्तुती, त्याचं कौतुक करणार आहे. त्यामुळे पहिले 2 श्लोक आपण एकत्र बघूया. तुलसीदास म्हणतात, शांतं शाश्वतमप्रमेयमनघं निर्वाणशान्तिप्रदं ब्रह्माशम्भुफणीन्द्रसेव्यमनिशं वेदान्तवेद्यं विभुं रामाख्यं जगदीश्वरं सुरगुरुं मायामनुष्यं हरिं वन्देऽहं करुणाकरं रघुवरं भूपालचूडामणिं नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसञ्च. तुलसीदास म्हणतायत, कसं आहे श्रीरामांचं स्वरूप. शांत, सनातन, अप्रमेय, निष्पाप, मोक्षरूप परमशांतिप्रदायक. कुणी सेविलेलं ब्रह्मदेव, महादेव आणि शेष यांनी निरंतर सेविलेलं, वेदांतानं जाणता येणारं, सर्व व्यापक, सर्व देवांमध्ये श्रेष्ठ असलेलं, मायामुळे मनुष्य रूपात जे आलेत असे सर्व पापांचे हरण करणारे, असं ते श्रीरामांचं स्वरूप आहे. पुढे म्हणतात, करुणेची खाण आहेत जणू, रघुकुळामधले श्रेष्ठ, राजांमध्ये शिरोमणी, आणि त्यांचं नाव आहे श्रीराम. अशा ह्या जगदीश्वरांना मी वंदन करतो. आणि पुढे रघुनाथांना संबोधून म्हणतायत तुलसीदास, बरं का. म्हणतात, हे रघुनाथ, मी सत्य सांगतोय, तुम्ही सर्वांचे अंतरात्माच आहात, त्यामुळे तुम्हीही सर्व जाणताच
की माझ्या मनात कोणतीही इच्छा नाही, नान्यास्पृहा न अन्यास्पृहा. काय सुंदर पहा. पुढे म्हणाले, हे रघुकुल श्रेष्ठ रघुपुंगव, आपली प्रगाढ भक्ती मला द्या आणि माझं मन कामादी दोष रहित करा. कामादी दोषांपासून रहित करा. म्हणजे इथे तुलसीदास अगोदरच सांगतायत की माझ्या अंतरात्म्यामध्ये तुम्ही वसता, त्यामुळे जाणता की मला तुमच्याशिवाय कोणतीही इच्छा नाही. मग कसली इच्छा आहे? तर तुमच्या प्रगाढ भक्तीची मला इच्छा आहे. आणि तुम्हीच कामादी जे दोष आहेत, जीवभूत जे दोष आहेत, दुर्गुण आहेत, त्यांपासून माझं मन रहित करा. अशा रीतीनं पहिल्याच 2 श्लोकांमध्ये तुलसीदासांनी आम्हाला श्रीरामांकडे काय मागावं, त्यांचं स्वरूप काय आहे, त्यामुळे जे मागू ते देण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे कसं आहे, किंबहुना कसं फक्त त्यांच्यामध्ये आहे, आणि त्यामुळे फक्त रघुकुल तिलकांचा आश्रय करून आम्ही राहणं कसं अपेक्षित आहे हे सांगितलं आहे. आता यानंतर हनुमंताबद्दल म्हणतायत. अतुलित बलधामं हेमशैलाभदेहं दनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि. कसे आहेत आमचे हनुमान? अतुलनीय, बलशाली, किंबहुना बळाचं धाम असे आहेत. सुमेरू सुवर्ण पर्वताप्रमाणे कांतिमान शरीर आहे त्यांचं. दैत्यरूप वन असतील तर त्यांचा नाश करण्यासाठी अग्निरूप आहेत हनुमंत. ज्ञानी मनुष्यांमध्ये अग्रगण्य आहेत. सर्व गुणांचं वसतिस्थान आहेत. वानरांचे स्वामी आहेत आणि रघुपती प्रिय भक्त, रघुनाथांचे अत्यंत प्रिय असे भक्त आहेत. अशा वातजातम पवनपुत्राला, हनुमंताला मी नमस्कार करतो, असं तुलसीदास म्हणतात. आता आधीच्या किष्किंधाकांडाच्या शेवटी आपण बघितलं की जांबुवंतांनी हनुमंतांना आपल्या शक्तीचं स्मरण करवलं आणि हनुमंतांनी पर्वताकार देह धारण करून समुद्र उल्लंघण्यासाठी सिद्ध झाले. आता त्यानंतर पुढे काय झालं ही कथा तुलसीदास आम्हाला सांगतायत, ती सुरू करू. म्हणतात, जामवंत के बचन सुहाए, सुनी हनुमंत हृदय अति भाए, तब लगी मोहि परिखे हो तुम भाई, सही दुख कंद मूल फल खाई, जब लगी आवो सीत ही देखी, होई ही काजू मोहि हर्ष विशेषी, यह कही नाई सबंधि कहूँ माथा, चले ओ हर्षिय धरी रघुनाथा. जांबवंतानं जे सांगितलं ते हनुमंताला खूप आवडलं म्हटलंय. म्हणजे प्रभूंनी माझ्यावर कामगिरी सोपवली आणि जांबुवानामुळे मला स्मरण झालं. आता मला माझ्या मातेला भेटण्यापासून आणि तिचा समाचार माझ्या प्रभूंपर्यंत आणण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. याबद्दल हनुमंतांना पूर्ण खात्री आहे प्रभूंच्या बलावर. आणि त्यामुळे म्हणतायत की मित्रा, तुम्ही सर्वजण मी येईपर्यंत दुःख सहन करून, बरं का, कंदमुळं फळं खाऊन माझी वाट पहा. कधीपर्यंत? तर जोपर्यंत मी सीता मातेला बघून परत येत नाही तोपर्यंत माझी वाट पहा. होई ही काज मोहि हर्ष विशेषी. पहिल्या दुसऱ्या चौपाईपासून हनुमंत आम्हाला भरवसा, विश्वास, निश्चिंती
या 3 गोष्टी शिकवायला सुरुवात करतात. हे काम सीतामातेच्या शोधाचं काम निश्चितपणे होणार असं मला वाटतंय, कारण मला मनातून विशेष आनंद वाटतोय. पहा बरं किती सुंदर जुळवलंय हनुमंतांनी ते. आनंद म्हणजे काय तर प्रभू श्रीराम. त्यामुळे ज्या वेळेला मनातून आनंद होतो त्यावेळेला आमच्या सन्निध श्रीराम आहेत याची खात्री असली पाहिजे मनाला. आमचं काय होतं तर आनंद झाला की कोणत्या तरी एखाद्या बाहेरच्या गोष्टीमुळे आनंद झाला असा आमचा भ्रम असतो. पण तो आनंद बाहेरच्या गोष्टीमुळे जरी झाला तरी त्याचं प्रकटीकरण अंतरंगामध्ये खोलवर वसलेल्या परमात्म्याच्या सन्निधानामुळे होत असतं. याची जाणीव ज्याला होते तो बाहेरच्या गोष्टीत आनंद शोधत नाही. आमचं मन जे सुखदुःखांमध्ये हेलकावे खात असतं ते या बाहेरच्या गोष्टींवर आमचा आनंद अवलंबून असल्यामुळे होत असतं. ज्या वेळेला हनुमंतासारखं मला माझ्या हृदयामध्ये विशेष आनंद होतोय म्हणजे हे प्रभुकार्य होणार यासारखी दृढ भावना मनामध्ये येते, त्यावेळी आम्ही महाराजांच्या चरणी दृढ होतो, श्रीरामांच्या चरणी दृढ होतो. की त्या वेळेला लक्षात येतं की हा जो आनंद आहे तो अकारणच असतो आणि अकारण जे जे असतं ते माझ्या महाराजांमुळे असतं. त्यामुळे कधीही खरं तर आनंदाचं कारण शोधायला जाऊ नये बाहेरच्या जगामध्ये. खात्रीच असली पाहिजे की हा जो आनंद मला मिळतोय तो महाराजांच्या स्मरणामुळे मिळतोय, आणि जर तो मिळत नाही तर माझं स्मरण चुकतंय. महाराजांचं खूप साधं सरळ वचन आहे, दुःख झालं म्हणजे मार्ग चुकला आहे समजावं. मार्ग चुकला म्हणजे काय, बाहेरच्या दिशेनं जेव्हा मार्ग असतो तेव्हा तो चूक, आतल्या दिशेनं जेव्हा मार्ग असतो तो बरोबर, कारण आतमध्ये प्रभू आहेत. त्यामुळे म्हणतायत हनुमंत की मला मनातून फार आनंद वाटतोय, त्यामुळे हे काम निश्चितपणे होणार असं म्हणून सर्वांना नमस्कार करून आणि हृदयामध्ये प्रभू श्रीरामांना धारण करून अत्यंत आनंदानं हनुमंत निघालेत. बरं का, कुठे गेले, काय केलं पुढं. सिंधु तीर एक भूधर सुंदर, कौतुक कूदी चढ़े उताऊ पर, बार बार रघुबीर संभारी, तरके पवन तनय बल भारी, जेहि गिरि चरण देई हनुमंता, चले उसोगा पाताल तुरंता, जिमि अमोघ रघुपति करबाना, एहि भांति चले हनुमाना. बलशाली. कसं आहे ना, हे संबंध सुंदरकांड ज्याला मनापासून आवडलं त्याच्या अंतःकरणामध्ये हनुमंतांचं ते वज्र रूप, त्यांचं ते पर्वताकार रूप, त्यांचं ते भक्तीनं उन्नत झालेलं रूप इतकं घट्ट बसतं की हृदयामध्ये नकारात्मकतेला कुठे जागाच उरत नाही. सुंदरकांड त्यासाठी आहे. अनेक ठिकाणी गमतीचाच भाग असतो आमचा सगळा लौकिकामध्ये. त्यामुळे सुंदरकांड आयुष्यामध्ये तुमच्या काही नकारात्मकता म्हणजे कसं की कुणी काही करणी केली, कुणी काही तुमच्यावर काही काला जादू वगैरे असं म्हणतात, त्या गोष्टी घालवण्यासाठी सुंदरकांड पाठ करावा असं अनेक ठिकाणी सांगतात. त्यात चूक नाही बरं का. हनुमंतांची शक्तीच अशी आहे की आणि त्यांची करुणा त्या पलीकडे आहे की कुठल्याही भावनेनं तुम्ही हनुमंतांचे चरण धरा. हा रामभक्त सतत भक्तांच्या सहाय्यासाठी येतो. पण ज्याला खरं सुंदरकांडचं फलित प्राप्त करायचं आहे ना, त्यानं हनुमंताचं रूप, स्वरूप, गुण हे सर्व हृदयामध्ये असं धारण करावं
की त्याचं स्मरण झाल्या झाल्या कोणती वाटेल ती नकारात्मकता आयुष्यामध्ये असो, क्षणार्धात ती नाहीशी झाली पाहिजे. आणि म्हणून खरं ह्या सुंदरकांड पाठ करावा असं अनेक संत महंत सांगतात. त्यामागे अनेक काय म्हणतात फायदे सांगतात. ते आपल्या गुगलवर सुद्धा असतं, पहा तुम्ही, शोधलं तर मिळेल तुम्हालाही. बेनिफिट्स ऑफ सुंदरकांड. कारण आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी फायदा बघणारे लोक आहोत, नाही का? त्यामुळे सुंदरकांड परीक्षेसाठी उपयोग होतो, त्यानंतर लग्न जमायला उपयोग होतो. ब्रह्मचारी हनुमंत लग्न कसं जमवतात काय माहिती, पण होतो असं सांगतात. आणि त्यानंतर अजून काय, घरामध्ये कुणी काही लांब राहत असेल आणि ती व्यक्ती तुमच्या म्हणजे भेटतच नसेल, तरी सुंदरकांड पाठ केला तरी ती व्यक्ती येते आणि तुम्हाला भेटते. या तऱ्हेचे अनेक फायदे सांगितले जातात बरं का. पण सीतारामांची भक्ती मिळेल हे खूप क्वचित वाचायला ऐकायला मिळतं. ते ज्याला समजलं त्याला खऱ्या अर्थानं हनुमत भक्ती हृदयामध्ये निपजते. किंबहुना ती हनुमत भक्ती हृदयामध्ये निपजली की सीताराम भक्तीसाठी काही वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत हे सुद्धा कळतं. कारण सर्व एकच रूप आहेत आमचे श्री महाराज. त्यामुळे इथे जे वर्णन केलं आहे फार सुंदर वर्णन आहे. त्या हनुमंताच्या उत्साहाचं, उत्साह रूप आहेत हनुमंत बरं का. कशाचा उत्साह? भक्तीचा उत्साह, राम कार्याचा उत्साह आहे. पहा, समुद्राकाठी एक पर्वत होता म्हणतायत तुलसीदास, आणि हनुमंत मजेत गमतीत उडी मारून त्यावर चढले बरं का. आणि वरचेवर प्रभू श्रीरामांचं स्मरण करत अत्यंत बलशाली अशा ह्या हनुमंतानं त्या पर्वतावरून अत्यंत वेगानं उड्डाण केलं. आणि हनुमंत असते त्यामुळे ज्या पर्वतावरून उडी घेतली आकाशामध्ये, तो पर्वत तात्काळ खचून पाताळात गेला. आणि कसे निघालेत हनुमंत, आहा, जिमी अमोघ रघुपती करबाना, एही भाती चलेव हनुमाना. ज्याप्रमाणे श्रीरामांचा अमोघ बाण, रामबाण वेगानं जावा, तसे हनुमंत वेगानं निघालेत बरं का. कोण आहे श्रीरामांचा बाण? हनुमंतच आहेत नाही का. पुढे पण उल्लेख येईल. असो, तर आता निघाले हनुमंत, समुद्रावरून उडत चाललेत. आधी पर्वतावरून उडी घेतली आणि जेव्हा समुद्रानं बघितलं की हनुमंतांनी उड्डाण केलंय, तेव्हा जलनिधी रघुपती दूत बिचारी, तैमैना कहो ही श्रमहारी. हनुमान तेहि परसा करपुनि कीन्ह प्रणाम, राम काजु कीन्हे बिनु मोहि कहा विश्राम. रघुनाथांचे दूत आहेत हनुमंत आणि त्यांनी उड्डाण केलंय हे लक्षात येऊन समुद्र मैनाक पर्वताला म्हणाला, काय हे मैनाका, तू या हनुमंताचा श्रमपरिहार कर बरं का. म्हणजे त्या पर्वतावर, मैनाक पर्वतावर हनुमंताला थोडी विश्रांती घेऊन फलाहार वगैरे करू दे, असं समुद्राचं म्हणणं होतं. आणि त्याप्रमाणे मैनाकानं हनुमंताला सांगितलं. पण हनुमंतानी काय केलं, त्या मैनाक पर्वताला स्पर्श करून प्रणाम केला आणि म्हणाले हनुमंत, राम काजु कीन्हे बिनु मोहि कहा विश्रामा. प्रभू श्रीरामांचं कार्य केल्याशिवाय मला कसली विश्रांती. हे आम्हाला साधनेमध्ये उपयोगाला आणायचे. विश्रांती तोवर असू शकत नाही जोवर आमच्या महाराजांना अभिप्रेत असं नामस्मरण आणि त्यांना अभिप्रेत असं आचरण आमच्याकडून घडत नाही. ज्यावेळी ते घडू लागतं त्यावेळी राम कार्य पूर्ण झालं असं समजायला हरकत नाही. त्यामुळे हनुमंत आम्हाला सांगतायत, जोवर राम कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत विश्रांती घेऊ नका.
आणि यानंतर हनुमंत जेव्हा पुढे निघाले तेव्हा कोण भेटलं त्यांना? जात पवन सुत देवन देखा, जानई कहूँ बल बुद्धि विशेषा, सुरसा नाम अहिंद कई माता, पठैनी आई कही तेहि माता, आजु सुरन मोहि दीन आहारा, सुनत बचन कह पवन कुमारा, राम काजो करी फिरी मैं आवऊँ, सीता कई सुधी प्रभु ही सुनावऊँ, तब तब बदन पैठी हऊँ आई, सत्य कहूँ मोहि जान दे माई, कवनेहु जतन देई नहीं जाना, ग्रससी न मोहि कहिऊ हनुमाना. पहा बरं, राम कार्य करतायत हनुमंत, कोणत्याही प्रकारचं विघ्न खरं तर येऊच नाही का? किंबहुना आमच्यासारख्या प्रापंचिकांच्या मनामध्ये हा विचार येतो की महाराजांनी नाम दिलंय, त्यांनी सांगितलंय म्हणून मी नामस्मरण करतीये, पण तरी माझ्या आयुष्यामध्ये विघ्न का? आणि हे झालं की आमची श्रद्धा डळमळते आणि मग आम्ही पुन्हा शून्यावर येतो. हनुमंतांच्या चरित्रामधून कोणतंही संकट आलं तरी कसं राम भरोसा एक क्षणसुद्धा डगमगत नाही, डगमगू नये, हे आम्हाला सुद्धा हनुमंत शिकवतात. राम कार्यासाठी निघाले, समुद्रावर काहीच योजना गेले असतील आणि विघ्न आलं. आणि जसं पूर्वी पण आपण बघितलं, विघ्न कोणत्या रूपानं येईल, बलवान माया आहे भगवंतांचीच. त्यामुळे ती कोणत्या मार्गानं, कुणातर्फे, कुणामार्फत परीक्षा घेईल सांगता येत नाही. पवनकुमार हनुमंत जात असल्याचं देवांना दिसलंय आणि देवांनी हनुमंतांच्या बल आणि बुद्धीची परीक्षा घ्यायचं ठरवलं बरं का. आणि कुणाला पाठवलं? सर्पांची माता सुरसा हिला पाठवलं. सुरसा माता, सर्पांची माता येऊन हनुमंताला म्हणतीये, आज सुर म्हणजे देवांनी मला तुझ्या रूपानं भोजनच दिलंय. आणि हे ऐकून हनुमंत असते, त्यांना कसली भीती आणि कसलं काय. म्हणतात, श्रीराम कार्य पूर्ण करून मी परत येतो, सीतामातेची वार्ता प्रभूंना सांगतो आणि मग तुझ्या तोंडात शिरतो, तेव्हा तू मला खा. सत्य कहू मोही जान दे माई, हे माता मी सत्य सांगतोय, मला आत्ता जाऊ दे. बरं का. हनुमंतांनी हे सांगितल्यानंतर सुद्धा सुरसेनं काही त्याला जाऊ दिलं नाही. तेव्हा मग हनुमंत क्रोधित झालेत आणि म्हणतायत, मग का खाऊन टाकत नाहीस मला? नुसतं बोलू नकोस, खाऊन टाक, तुला खायचं आहे ना, मला खाऊन टाक. बरं का. आणि हे झाल्यानंतर जो जन भरी तेही बदनु पसारा, कपितनु कीन्ह दुगुन विस्तारा, सोरह जो जन मुख तेहि ठयवु, तुरत पवन सुत 32 भयवु, जस जस सुरसा बदनु बढ़ावा, तासुदून कपि रूप देखावा, सत जो जन तेहि आनन कीन्हा, अति लघु रूप पवन सुत लीन्हा. सुरू झाली आमच्या हनुमंतांची लीला. बरं का. मग सुरसेला म्हणाले की मग खाऊन तरी टाक मला. त्यावेळी अत्यंत बलाढ्य अशी ही सर्पमाता होती, प्रचंड मोठी होती. त्यामुळं 1 योजन एवढं तोंड तिनं उघडलं, आपलं पसरलं. बरं का. पण हनुमंतांनी त्याच्या दुप्पट आपलं शरीर केलं.
त्यानंतर तिनं 16 योजनांनी एवढं मोठं तोंड पसरलं हनुमंताला गिळायला. आणि तत्काळ तुरत पवन सुत 32 भय, 32 योजनांनी एवढे मोठे पर्वताकार हनुमंत झालेत. आणि ज्यावेळी असं सुरसा तोंड मोठमोठं करत जात होती तसतसे हनुमानही त्याच्या दुप्पट आपलं रूप दाखवित होते. आणि जेव्हा तिनं आपलं तोंड 100 योजने मोठं केलं तेव्हा मात्र अतिलघुरूप पवन सुतलीधा. सर्व सिद्धींचे स्वामी आहेत हनुमंत. आणि मा लघिमा ह्या सर्व सिद्धी त्यांच्या पायाशी लोळतात. असे हनुमंत अत्यंत लहान झाले जेव्हा तिने 100 योजनं तोंड मोठं केलं तेव्हा. आणि काय केलं? बदन पैठी पोनी बाहेर आवा, मागा बिदाता ही सिरुनावा, मोही सुरन जही लागी पठावा, बुद्धिबल मरमु तोर में पावा. राम काज सब करिहु तुम बल बुद्धि निधान, आशीष देई गई सो हर्ष चले हनुमान. जेव्हा अगदी लहान रूप धारण केलं तेव्हा पटकन सुरसेच्या तोंडामध्ये शिरून हनुमंत बाहेर आले. बरं का, म्हटलं होतं ना की तुझ्या तोंडात शिरेन, त्यामुळे शिरले आणि बाहेर आले. आणि मग नमस्कार केला तिला आणि आता मी जाऊन येतो म्हणून निरोप मागितला. बरं का. आणि मग ती सर्पमाता सुरसा म्हणतीये की देवांनी मला ज्यासाठी पाठवलं होतं ते तुझ्या बुद्धीचं आणि सामर्थ्याचं रहस्य मला समजलं. हनुमंता, तू बलबुद्धीचं निधान आहेस, त्यामुळे प्रभूंचं सर्व कार्य सिद्धीस नेशील. बरं का. असा आशीर्वाद हनुमंताला त्या सुरसेनं दिला आणि ती निघून गेली. आणि मग हरशी चले हनुमान, आनंदानं हनुमंत पुढे निघाले. बरं का. अशा रीतीनं हनुमंतांचा हा प्रवास आपल्या आईला भेटण्याचा इथे सुरू झाला आहे. ज्या प्रवासामध्ये अशी विघ्न येऊन सुद्धा अजून विघ्न येणारच आहेत, कोणत्याही प्रकारे राम कार्याची विस्मृती न होऊ देता, यत्किंचित सुद्धा प्रभूंच्या वरदहस्ताचा विसर न पडता, काही क्षणांकरता सुद्धा प्रभू चरण हृदयामधून दूर न होता, असं हनुमंतांनी हा सहस्र योजनांचा प्रवास कसा केला याचं वर्णन, पुढे लंकेचं वर्णन आणि पुढे कशी भेट होते, काय काय घडतं याचं अत्यंत सुंदर वर्णन या सुंदरकांडामध्ये येईल, जे आपण बघूया. तुलसीदासांनी इतकं अप्रतिम वर्णन केलं आहे आणि ज्याला आपण म्हणतो की इन बिटवीन द लाईन्स, तशा अनेक गोष्टी आमच्या साधनेसाठी उपयुक्त हनुमंत आम्हाला सांगणार आहेत. त्यामध्ये तुलसीदासांनी इतके बारकावे घातलेत. जसं आधी म्हणलं तसं हनुमंत म्हणजे उत्साहाचं प्रतीक आहे. म्हणजे ज्या वेळेला साधनेमध्ये कोणतीही बाधा येते ती बहुतेक वेळेला आमच्या आळसाची बाधा येते, तमोगुणाची बाधा येते. आळस हा तमोगुण आहे. निद्रेची बाधा येते, निद्रा हा तमोगुण आहे. प्रमाद स्थिती, कोणतं तरी विचित्र कार्य हातून घडलेलं असतं त्याची बाधा येते, ग्लानी येते. हे सर्व तमोगुण हनुमत कृपेनं, हनुमत स्मरणानं नाहीसे होतात. त्यामुळे या हनुमंतांचं स्मरण, या सुंदरकांडाचं स्मरण, या सुंदरकांडाची लीला, माय लेकाच्या भेटीची लीला, त्यांच्यातलं अमोघ अथांग असं प्रेम, या सर्व गोष्टी आम्हाला आमच्या साधन मार्गामध्ये सद्गुरू चरणाशी म्हणजे आपल्या आराध्याच्या चरणाशी घट्ट चिकटून राहायला मदत करतात. तशाच त्या करोत ह्या आजच्या पर्वकाळी श्रीरामनवमीला प्रभू श्रीरामांच्या, आमच्या श्री महाराजांच्या चरणी प्रार्थना करून तुमचा वरदहस्त अखंड आमच्यावर राहो, अशीच रामकथा आमच्या अंतःकरणाला प्रमुदित करत राहो,
जेणेकरून त्या रामांचं नाम जे तुम्ही आम्हाला दिलेलं आहे ते आमच्या हृदयामधून कधीही न जावो, अखंड त्याचा ध्यास आम्हाला लागो, हीच प्रार्थना करून आजचा भाग संपूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.